वेलकम टू माय चॅनल लर्न इझी विथ कोमल. ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स बेसिक्स स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ बघितला होता. त्यामध्ये काही डिव्हिजिबिलिटी रूल्स आणि इवन नंबर आणि ऑड नंबर आपण घेतले होते. आज आपण ॲप्लिकेशन करणार आहे. कसं काय, जे काही मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बेसिक सांगितले होते ते मल्टिप्लिकेशन ट्रिक्समध्ये कसे यूज करायचे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आपण सुरुवात करूया. त्यासाठी काही टिप्स अँड ट्रिक्स मी थोडंसं शॉर्टमध्ये दिलं आहे, ते मी तुम्हाला सांगून देते. 5 मल्टिप्लाय विथ इवन नंबर. त्यासाठी टिप्स अँड ट्रिक्स 2 लक्षात ठेवायचे आहे. एक, डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 5 जो आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला होता की युनिट प्लेसला जर 0 आणि 5 असेल तर तो नंबर 5 सोबत डिव्हिजिबल असतो. आणि इवन नंबर काय असतात हेही आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं. डिव्हिजिबल बाय 2 आर इवन नंबर. आणि इवन नंबर कोणते कोणते? 0, 2, 4, 6, 8. आणि मी 0ला का बरं डॅश केलेलं आहे तेही मी एक्सप्लेन करेल. 5 मल्टिप्लाय बाय 288 288. आणि इकडं आहे 5 मल्टिप्लाय बाय 134. याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे. त्याआधी हा जो नंबर आहे तो मी इथं लिहून घेते. ठीक आहे, 288. आधी मी याचे 2 पार्ट करणार. कसे? याला आपण म्हणतो टेन्स, ठीक आहे, आणि याला म्हणतो आपण 100. ठीक आहे, टेन्स आपण जसं तसं लिहिणार आहे. 200 बरोबर ना, आपण 200ला असंच रीड करतो. तर मी यांचे 2 भाग केले आणि नंतर 200चं हाफ किती असणार? 100. आणि 88चं हाफ किती असणार? 44. ठीक आहे, या दोघांचं करायचं आपल्याला ॲडिशन. जे ह्या दोघांची करणार आपण ॲडिशन, ज्याचा आन्सर येईल 144. ठीक आहे, आता हा इवन नंबर आहे. कसं ओळखला आपण? कारण इवन नंबरच्या जर युनिट प्लेसला असले नंबर असले तर तो नंबर इवन नंबर असतो. युनिट प्लेसला 8 आहे तर हा इवन नंबर आहे. इवन नंबरचे मी 2 भाग केले. त्या 2 भागाचे जे नंबर घेतले आपण त्यांचे हाफ करून आपण त्यांची ॲडिशन केली. आता ह्या 144 मध्ये आपण 0 ॲड करणार. काय ॲड करणार? 0. तर हेच आपलं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर आहे 1440 1440. ट्रिक नंबर 16चा सेकंड प्रॉब्लेम. ठीक आहे, इथे सुद्धा 5 मल्टिप्लाय बाय 134 हा नंबर आहे. तर बघा, युनिट प्लेसला 4 नंबर आहे तर हा इवन नंबर आहे, हे आपण ओळखलं. ठीक आहे, पुढे आपल्याला काय करायचं आहे? आधी हा नंबर मी तर लिहून घेते. 1 3 4. ठीक आहे, आणि ह्या नंबरचे आपल्याला 2 भाग करायचे. हा आहे टेन्स, हा आहे 100. याचे मी केले 2 भाग. टेन्सचा नंबर मी तसाच लिहिला आहे 34 आणि 100. मी याला एक्सप्लेन नाही करत आहे कारण की हे बेसिक आहे, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे? 100चे हाफ आणि 34चे पण हाफ करायचे. 100चं हाफ किती असणार आहे? 50. आणि 34चं हाफ असणार आहे 17. ठीक आहे, आणि या दोघांची होणार आहे ॲडिशन, जे किती येणार आहे? 67. ठीक आहे, आणि हा इवन नंबर होता, याचे जे ॲडिशन आले त्याला आपण 0 ॲड करणार. म्हणून आपलं फायनल आन्सर आलं आहे 670. हे होतं ट्रिक नंबर 16चं सेक्शन ए. 5 मल्टिप्लाय विथ ऑड नंबर्स. आता ऑड नंबर आपण लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा बघितले की काय असतात. ठीक आहे,
जेव्हा आपण 5 सोबत मल्टिप्लिकेशन ऑड नंबरचं करतो तेव्हा काय ट्रिक यूज करायची आहे. तर इथं टिप्स अँड ट्रिक्स 2 दिलेले आहेत. डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 5 जो आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलेला आहे. आणि ऑड नंबर्स आपण कसे ओळखतो, जेव्हा युनिट प्लेसला 1, 3, 5, 7, 9 हे नंबर असतात तर ते ऑड नंबर असतात. तर हे बेसिक लास्ट व्हिडिओमध्ये मी करून दिलेले, तुम्ही तो चेक करा, त्यानंतर हे ट्रिक बघू शकता. चला आपण डायरेक्टली ट्रिककडे जाऊया. ट्रिक नंबर 16चं सेक्शन बी. ठीक आहे. आता इथं ना युनिट प्लेसला 1 आहे, तर आपल्याला हे समजलं की हा ऑड नंबर आहे. ऑड नंबर आहे तर मी पहिले हा लिहून घेते 2, 5, 1. ठीक आहे. आणि हा ऑड नंबर आहे, तर ह्याला आपण पहिले इवन नंबर बनवणार. कसं, आता तुम्हाला माहिती आहे ह्याच्या पुढे एक नंबर आहे, ह्याच्या मागे पण एक नंबर आहे. 2, 5, 2 आणि 2, 5, 0. आपण याच्यामध्ये जर +1 केला तर हा नंबर भेटतो आणि 2, 5, 1 मधून -1 केला तर हा नंबर भेटतो. लक्षात ठेवा हे दोन्ही पण इवन नंबर आहेत. ठीक आहे. हे दोन्ही पण इवन नंबर आहे. ऑड नंबरचं आपण डायरेक्टली मल्टिप्लिकेशन 5 सोबत करू शकत नाही, म्हणून आपण ह्या ऑड नंबरला आधी इवन नंबर बनवणार आहोत. तर लक्षात ठेवा +1 केला तरी एक ऑड इवन नंबर भेटणार आहे आणि -1 केला तरीही सुद्धा आपल्याला एक इवन नंबर भेटणार आहे. परंतु आपल्याला हा इवन नंबर पाहिजे. ठीक आहे. ह्या इवन नंबरला आपण इथं घेणार 2, 5, 0. ठीक आहे. आणि ह्याचे आपण 2 भाग करणार, जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये केलं होतं सेम तसंच. ह्याला आपण टेन्स म्हणतो आणि याला म्हणतो आपण 100. ठीक आहे. टेन्सचा नंबर मी लिहून घेतला इकडे आणि हा 200 इकडे. त्याच्यानंतर सेम प्रोसिजर, ह्या दोन्ही नंबरचे आपण हाफ करणार. 200चा हाफ 100 आणि 50चा हाफ आहे 25. ठीक आहे. ह्या दोघांची होणार आहे ॲडिशन, जी होणार आहे 1, 2, 5. लक्षात ठेवा हा ऑड नंबर होता, याला आपण इवन नंबर बनवलंय. तर ओरिजिनली हा ऑड नंबर आहे आणि ऑड नंबर आहे म्हणून आपण आन्सर काढून लास्टला आपण 5 ॲड करणार आहे. तर आलेलं आहे 1, 2, 5, पण याला आपण लास्टला 5 ॲड करणार. आपलं आन्सर आलं 1, 2, 5, 5. 1255 हे आपलं लास्ट आन्सर आहे. ठीक आहे. परत एकदा अजून एक प्रॉब्लेम आपण सॉल्व करून घेऊ. परत एकदा हा नंबर आहे 483. आता हे दोन्ही नंबर आपल्याला लक्षात ठेवायचे. ह्या पुढचा एक नंबर आहे 484 आणि एक आहे 482. आता हे दोन्ही पण इवन नंबर आहे, हे दोन्ही पण इवन नंबर आहे. हे -1 केल्यावर 482 भेटले आणि हे +1 केल्यावर 484 भेटले. पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट नंबर हा राहील. ठीक आहे. जो मागचा नंबर आहे 483च्या आधीचा नंबर, हा नंबर ऑड आहे, त्याला आपण इवन नंबर बनवत आहे. पण आपल्याला मागचा इवन नंबर घ्यायचा, पुढचा नाही घ्यायचा. तर आपल्याला नंबर कोणता भेटला आहे 482. ठीक आहे. आता ह्या नंबरचे आपण 2 भाग करणार. परत एकदा सेम प्रोसिजर, याला म्हणतो आपण टेन्स आणि याला म्हणतो आपण 100. हे 82 टेन्स तसेच लिहिले मी, 400 इकडे घेतले. याचे आपण हाफ करणार. 400चं हाफ येणार 200 आणि 82चं हाफ येणार 41 आणि ह्या दोघांची होणार ॲडिशन, जी होती 2, 4, 1. लक्षात ठेवा हा ऑड नंबर होता, आपण इवन नंबर बनवलंय, पण लक्षात ठेवायचं आपल्याला हा ओरिजिनली ऑडच नंबर आहे. म्हणून आन्सर काढल्यानंतर आपण 0 नाही लावणार, आपण लावणार 5. हे आपलं फायनल आन्सर आहे. तर आपलं आन्सर आलं 2,
415 हे आपलं फायनल आन्सर होतं. नेक्स्ट आपण बघणार आहे मल्टिप्लाय बाय 25 बाय यूजिंग 100/4. आता ही थोडासा वेगळा राहणार आहे. टिप्स अँड ट्रिक्स मी सांगणार याच्यात. टिप्स अँड ट्रिक्स फर्स्ट 25च्या जागी आपल्याला 100/4 हे यूज करून आपल्याला आन्सर काढायचं आहे. सेकंड आपलं ट्रिक ही आहे, टिप्स ही आहे की डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 4 जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं. टेन्स आणि युनिटचा जो अंक असेल त्याला आपण 4 सोबत डिवाईड करून बघायचं आहे. जर तो डिवाईड 4 सोबत होतो तर तो 4 सोबत डिव्हिजिबल असणार. ठीक आहे. हे 2 रूल जर तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेले असेल तर ही ट्रिक तुम्हाला समजायला सोपी जाईल. आपण डायरेक्टली ट्रिककडे जाणार आहे. ठीक आहे. तर ट्रिक नंबर 17 सेक्शन ए. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण नाही का हा नंबर बघणार आहे. ठीक आहे. हा नंबर मी इकडे घेते. ठीक आहे. 64. आता हा 4 सोबत डिव्हिजिबल आहे का हे मला चेक करायचं आधी. तर मला 4 सोबत मी याला डिवाइड करणार. ठीक आहे. डिव्हिजन करणार आपण. सिंपल साधं सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. याला 4 सोबत डिव्हिजिबल करणार. आता मी मराठी मीडियमची तर मी 4 × 4 बोलणार. ठीक आहे. तर मी याला 4 सोबत पहिले मी डिवाइड करणार. तर पहिलं येईल 4 × 4. ठीक आहे. तर 6 - 4 झाल्यावर 2 राहतील. हा 4 खाली येतो. आपल्याला सगळ्यांना डिव्हिजनचे रूल माहिती आहे. ठीक आहे. तर 24 आलं. 24 4च्या टेबलमध्ये आहे. कोणत्या प्लेसला आहे? 6 आहे ना. 24 0 0. ठीक आहे. म्हणजे हा 4 सोबत डिव्हिजिबल झाला. तर हा 4च्या डिव्हिजिबिलिटी रूलमध्ये तर येतोय. तर हे आन्सर लक्षात ठेवा 16. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि त्यानंतर काय करायचं आहे, मी जसं वरती सांगितलं मल्टिप्लाय बाय 25 बाय युजिंग 100/4. तर आपण 25च्या जागी 100/4 ठेवू शकतो. ठीक आहे. तर इथं मी सॉल्व करते त्याला. 100/4 25च्या जागी मी हे लिहिलेलं आहे मल्टिप्लाय बाय 64. ठीक आहे. हे आन्सर आलेलं आहे हे मी इथं घेणार आधी. ठीक आहे. आता लक्षात ठेवा हे आन्सर तर आणलं आहे पण हे जे 2 0 आहे हे आपल्याला इथं ॲड करायचे. 0 0 हे आपलं आलं फायनल आन्सर. झालं आपलं आन्सर 1600. इतकं सिम्पल होतं. चला पुढे जाऊया. परत एकदा 25 मल्टिप्लाय बाय 44. परत एकदा मी 44 नंबर घेणार. ठीक आहे. हा नंबर 4 सोबत जर डिव्हिजिबल असेल तर मला याला 4 सोबत डिवाइड करावं लागेल. आता 44चं डिव्हिजन सोपं आहे. ठीक आहे. एकदम सोपं साधं सरळ पेन न हलवताही आपण करू शकतो. डायरेक्ट. ठीक आहे. काहीही न बोलता फक्त मी आन्सर काढलं. ठीक आहे. आन्सर लक्षात ठेवायचं आहे. याचा आन्सर आलं 11. ठीक आहे. आता 25च्या जागी मी 100/4 यूज केलं मल्टिप्लाय बाय 44. ठीक आहे. हे आन्सर मी इथं घेते. ठीक आहे. परत एकदा हे जे 2 0 आहेत ते आपल्याला इथं फक्त ॲड करायचे. 0 0 हे आपलं फायनल आन्सर जे होतं 1100. ठीक आहे. इतकं सोपं होतं हे. मल्टिप्लाय बाय 25 बाय यूजिंग 50/2. आपण लास्ट ट्रिकमध्ये बघितलं की 25च्या ठिकाणी आपण 100/4 यूज केलं होतं. पण शिवाय आपण 25च्या ठिकाणी 50/2 हे यूज करून सुद्धा मल्टिप्लिकेशन करू शकतो. आणि सेकंड थिंग डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 2 जो मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितला होता त्याचा उपयोग पण आपल्याला हे ट्रिक सॉल्व करण्यासाठी होऊ शकतो. तर आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. ट्रिक नंबर 17 सेक्शन बी. सगळ्यात आधी 25 मल्टिप्लाय बाय 38. आपल्याला हा नंबर बघायचा आहे की याच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे नंबर आहेत का.
जर हे नंबर असतील तर जो आपला रूल आहे डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 2 त्याच्यामध्ये हा बसेल. त्याच्यानंतर आपल्याला 38ला 2 सोबत डिवाइड करायचं आहे. ठीक आहे. हे एक्सप्लेन करायची गरज नाही कारण की नॉर्मल डिव्हिजन आपल्या सगळ्यांना येतच. त्यानंतर हे जे आपलं आन्सर आलेलं आहे 19 ह्याला आपण मल्टिप्लाय करणार 5 सोबत. ठीक आहे. आपण छोटे मल्टिप्लिकेशन करू शकतो. त्याचं आन्सर काय येणार 9 5 जार 45 4 + 5 येणार 9. ठीक आहे. आता आपण 25च्या ठिकाणी 50/2 टाकणार मल्टिप्लाय बाय 38 हे 95 आपण इथं घेणार. ठीक आहे. त्यानंतर हा 1 0 आपल्याला फक्त इथे जॉईन करायचं आहे म्हणजे आपला आन्सर आला आहे 950. हे आपलं फायनल आन्सर आहे. ठीक आहे. सेकंड प्रॉब्लेम परत आपल्याला सेम नंबर बघायचा आहे की 0 2 4 6 8 ह्या नंबरपैकी नंबर आहेत का, तर आपण याला 2 सोबत डिव्हिजिबल करू शकतो, 2 सोबत डिवाइड करू शकतो. ठीक आहे. याला एक्सप्लेन करायची गरज नाही कारण की हे नॉर्मल डिव्हिजन आहे जे आपल्या सगळ्यांना येतं. आन्सर आपला आलेला आहे 17 ज्याला आपण मल्टिप्लाय करणार 5 सोबत. 7 5 जार 35 आणि 3 + 5 होणार 8. ठीक आहे. परत एकदा मी 25च्या ठिकाणी 50/2 ठेवलं आहे मल्टिप्लाय बाय आपला नंबर आहे 34. हे आन्सर आपण इथे घेणार. त्यानंतर हा राहिलेला 1 0 आपण इथे जॉईन करणार. आपलं लास्ट आन्सर आलं आहे 850 850. हे आपलं लास्ट आन्सर होतं. मल्टिप्लाय बाय 125 बाय यूजिंग 1000/8. ठीक आहे. आता इथं 125च्या जागी आपण 1000/8 हे यूज करणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला 8ची डिव्हिजिबिलिटी माहीत असली पाहिजे. तुम्हाला त्यासाठी 8ची डिव्हिजिबिलिटी माहीत असली पाहिजे जी आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केली आहे. लास्ट 3 डिजिट डिवाइड बाय 8. ठीक आहे. हे मी शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे हा टर्म पण लास्ट व्हिडिओमध्ये डेफिनेशन एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत. आपण हे सॉल्व करूया. ट्रिक नंबर 18. ठीक आहे. आता नंबर आहे 2 4 8 याला आपण काय करणार आहे डिवाइड करणार आहे कशासोबत 8 सोबत. ठीक आहे. मी डायरेक्ट करणार आहे मी जास्त टाइमपास नाही करणार. बरोबर आहे 0 0. ठीक आहे. लास्ट आन्सर आपला आलेला आहे 31. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. मग मी जसं सांगितलं की 125च्या जागी आपण काय यूज करणार आहे 1000. ठीक आहे. थोडंसं वरती घेऊ. ओके. 1000/8 मल्टिप्लाय बाय 2 4 8. आन्सर आपल्या लक्षात ठेवा 31 आलेलं आहे. आता सेम आता याच्यातले 3 जे झिरोज आहेत ते आपल्याला इथं ॲड करायचे फक्त 1 2 3. हे झालं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. एवढं सोपं होतं. चला नेक्स्ट लास्ट प्रॉब्लेम सॉल्व करून घेऊ आपण. परत इथं नंबर आहे 4 8 8. ठीक आहे. आपल्याला डिवाइड करायचं आहे 8 सोबत.
ठीक आहे. डायरेक्टली करणार. ठीक आहे. 60 पण आन्सर आलं आहे. हे मी एक्सप्लेन नाही करत आहे कारण की साधं सिम्पल आहे, डिव्हिजन एक्सप्लेन करायची गरज नाही. ठीक आहे. आन्सर आपल्या लक्षात ठेवा काय आलेलं आहे, 61. ठीक आहे. परत एकदा मी 125च्या जागी 10008 म्हणजे 1000/8 यूज केलं आहे आणि आपला नंबर आहे 488. यासोबत आपण मल्टिप्लिकेशन करताना आन्सर 61 विसरू नका. आता हे जे 3 zeros आहेत हे फक्त इथं ॲड होणार. 1 2 3 हे आलं आपलं फायनल आन्सर 61000. ठीक आहे. हे आपलं फायनल आन्सर होतं. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून असेच मल्टिप्लिकेशन ट्रिक्स पाहण्यासाठी ह्या चॅनलला जोडून राहा. भेटूया परत एकदा नवीन ट्रिक्ससोबत.